एंट्री केल्यानंतर हा फ्रंट गेट आहे. ग्लोबल कोकण महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यावरती बघायला भेटेल सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गाचं पूर्ण असं म्हणजे बघायला भेटेल कोकण ॲडव्हेंचर. खूप लय भारी. सो खूप सुंदर बनवलं आहे. इथलं पूर्ण पर्यटन बघितलं. आता कोकण आपला आलेला आहे, जॉईन झाला आहे. दव्या बायका शूटिंग चालू आहे इधर. बाय दव्याला शिकवते. तुम्हाला व्याख्या सांगितली मी त्या. हॅलो रेडी. हॅलो, माझं नाव दवेश प्रकाश पोकळे. 250 कोटीची आणि योगेशजी दर सिंहाच्या जबड्यात घालून हात. तर हे सूरज मंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे फेस्टिवलचा. कोकण आर्ट फेस्टिवल पूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोकण फेस्टिवल लागला आहे. सो आता मी इकडनं निघतो आहे. सो हा फेस्टिवल आहे जो पूर्ण गोरेगाव नेस्को इथे लागला आहे. हॉल आहे मोठा, तिकडे मोठे मोठे एक्झिबिशन होत असतात. सो तिकडे हा फेस्टिवल लागला आहे पूर्ण महाराष्ट्रामधले सर्वात मोठा. सो मी आता निघालो आहे. सो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण फेस्टिवलचं कोकणाचं पूर्ण फेस्टिवलचं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू द ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत राम मंदिरला. आपल्यासोबत आहे सूरज भाई. सो आम्ही आता चाललो आहोत. सो आम्ही इकडे राम मंदिर स्टेशनला आहोत. गोरेगाववरनं पण आहे, पण गोरेगाववरनं थोडं लांब पडेल. सो आता आम्ही इकडे राम मंदिर स्टेशनवरून अगदी 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो किती 7 मिनटं. सो 7 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो मॅप तर लावलेलं आहे. सो आता आपण जाऊया. तर चलो लेट्स गो. सो आपल्यासोबत जॉईन होईल नंतर दव्या पण येणार आहे. दव्याला तुम्ही ओळखतच असाल. सो तो पण जॉईन होईल आपल्याला थोड्या वेळाने. सो चलो लेट्स गो. सो आता ईस्टला मी चाललो आहे. गोरेगाव. हा गोरेगावचा मेट्रो स्टेशन आहे. सो इकडनं ट्रॅफिक आणि हा 3 नंबरचा गेट आहे. आणि एक्झिबिशनमध्ये आपण तुम्हाला जॉईन करूया. आपण एक्झिबिशन बघूया त्या ब्लॉगमध्ये. चलो एक्झिबिशन आहे, सॉरी फेस्टिवल लागलं आहे. एक्झिबिशन का तोंडातून येतं, फेस्टिवल लागलं आहे. सो आता कोकण महोत्सवचा पूर्ण आपण त्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. चलो आतमध्ये आपण एंट्री केली. इकडनं एंट्री केल्यावरती तुम्हाला जागोजागेवरती बोर्ड वगैरे तर दिसतीलच. सो आता जाऊया आपण आतमध्ये. मी आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर इकडे लागलेत बॅनर, कल्चर, फूड आणि इकडे स्पेस टूर आणि इकडे ट्रिपल आणि इकडे स्टेज वगैरे बांधला आहे. सो आता आपण जाऊया अजून आतमध्ये. एंट्री केल्यानंतर हा फ्रंट गेट आहे. ग्लोबल कोकण महोत्सव. सो इकडे बघू शकता तुम्ही खांदेरी किल्ला, पद्मदुर्ग, किल्ले रायगड. सो या साईडला अजून किल्ले आहेत. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पूर्णगड, विशालगड. सो सुंदर असं गेट बनवलं आहे. रात्रीचं व्यू तर अजून कमाल असेल. लाईट लागल्यावरती तुम्हाला अजून बघायला भेटेलच. खूप छान आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे अजून. इकडे लाईव्ह परफॉर्मन्स वगैरे होतात. सो आता आम्ही इकडनं पहिला जाऊन येतो. दव्याला लेट होईल. दव्याचं दुसरं शूट लागलं आहे. सो आम्ही आता जाऊन येतो आतमध्ये, बघून येतो. तर इथे 6:15 CM आपले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री येणार आहेत. सो त्यांच्या हस्ते आपलं उद्घाटन होणार आहे, म्हणजे रिबिन वगैरे कट करणार आहे. सो तुम्ही लाईव्ह मिक्स आपलं फेस्टिवलचा आपला हा ब्लॉग मिस नका करू. सो कंटिन्यू ठेवा. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बरंच काही बघायला भेटेल. तर चलो लेट्स गो. सो हा फ्रंट गेट आहे. इकडनं आपण जाऊया आता आतमध्ये. चलो लेट्स गो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मूर्ती दिसेल तुम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बाकी असंच लिहिलं आहे, पण खूप सुंदर मूर्ती बघायला येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो पहिलाच तुम्ही एंट्री केल्यानंतर मस्त सुंदर असं बघायला भेटेल तुम्हाला. सो मस्त असे मंदिरं वगैरे आहेत. सो पहिलाच तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दिसेल. मंदिरमध्ये पाळीचा गणपती आहे आपला बल्लारेश्वर. सिंधुदुर्गचा आहे.
असे मंदिरं तुम्हाला बघायला भेटतील. खूप सुंदर बनवलं आहे. तर पुढे गेल्यावरती अजून आता हा पालघरचा पूर्ण विभाग आहे हा. वसई फोर्ट, जव्हार, केलवा बीच, अर्नाला, जव्हार, बोर्डी बीच, पूर्ण असं पालघरचा व्ह्यू आहे. पालघर. तर पुढे गेल्यावरती अजून हा कोणता आहे? रायगड. आपला रायगडचा आहे व्ह्यू. रायगडवरती माथेरान, अरवी बीच, रेवदंडा, रामेश्वर मंदिर, हरेश्वर, रायगड फोर्ट. सो खूप सुंदर बनवलं आहे. रायगडचं पूर्ण दर्शन याच्यात दाखवलं आहे बघून. सो इकडे दाखवलं आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये तुम्ही बघू शकता असे पूर्ण रत्नागिरी म्हणजे पूर्ण स्पॉट दाखवलं आहे याच्यामध्ये. खूप सुंदर असं दाखवलं. त्यावरती बघायला भेटेल सिंधुदुर्गाचं पूर्ण असं म्हणजे सिंधुदुर्गामध्ये कोणते कोणते पर्यटन स्थळ आहेत तुम्हाला या पूर्ण चार्टवरती बघायला भेटतील. सिंधुदुर्ग फोर्ट आहे, देवगड आहे, नाही सॉरी देवबाग आहे, आंबोली आहे. लय भारी सुंदर सुंदर स्पॉट आहेत असे बघायला भेटतीलच. सो पुढे धबधबे आहेत. ते धबधबे बघायला भेटतील. सो आपल्या गावाकडचेच आहेत. सो इकडे देवगड, आंबोली, परत कुंभे आहे. खूप सुंदर बनवलं आहे. पुढे गेल्यावरती घाट आहेत सर्व. आंबोली हिल, कशेडी घाट आहे, रत्नागिरी. हे सर्व घाटाचे पूर्ण प्रकार दाखवले त्याच्यामध्ये. ते सर्व घाट बघायला भेटतील. नंतर पुढे आल्यानंतर इकडे किल्ले आहेत सर्व. आपला रायगड किल्ला मस्त. सिंधुदुर्ग फोर्ट आहे. त्यानंतर मासेघार, तूरवार, पांढरी चीप. सो इकडे कांदलवन जैवविविधता दाखवलं आहे. सो तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता जर तुम्हाला माहिती वगैरे पाहिजे असेल तर. कांदलवन जैवविविधता. सो तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. भेलांडा काय माहिती नाही प्रकार, आपण माहिती काढूया नंतर. तिवर. सो त्याच्यासमोरच आहे जैवविविधता. सो जवळून तुम्हाला बघायला भेटेल. स्मूथ. हो काय वसई विरार आहे आपलं. फ्लेमिंगो कुठे येतं बघायला पाहिजे. नियर बाय ठाण्याला आहे, रायगडला पण आहे. सो तिकडे बघायला भेटेल कोकण ॲडव्हेंचर. खूप सुंदर असं व्ह्यू. सर्व असं कोकणाचं पूर्ण असं बघायला भेटेल तुम्हाला. गड किल्ले सर्व ट्रॅकिंग वगैरे करताना, घाट वगैरे आहेत, मासे वगैरे आहेत. तुम्हाला जवळून एकदा दाखवतो बघायला भेटेल. अप्रतिम सुंदर सुंदर असं पूर्ण कोकणाचं व्ह्यू दाखवलं आहे. पूर्ण कोकणामध्ये जेवढं काय त्या सर्व याच्या पूर्ण व्ह्यूमध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल. घराचं व्ह्यू. अगस्त्या कुठे आलं रे? कोल्हापूर. सो मला आतमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो इथे पर्यटन स्थळं वगैरे आहेत. बघते दाखवतो. सो इकडे तुम्हाला बघायला भेटेल सर्व पर्यटन स्थळं वगैरे आहेत. पणाल फोर्ट. मध्ये आल्यानंतर
माशांचे फ्रेम वगैरे आहेत. 3D टाईपमध्ये बनवलं आहे पूर्ण. मस्त आहे की बघू शकता तुम्ही. इकडे खाली फ्रेम आहे पूर्ण 3D मध्ये बनवलं आहे. खूप सुंदर 3D मध्ये आहे पूर्ण. असं बघायला भेटेल ना. 3D आहेत बघा तुम्हाला ब्रॉड दिसेल. सो इकडे अजून एक फिश. सो इकडे अजून एक आण ना. सो इकडे मत्स्य व्यवसाय विभाग आहे पूर्ण. सो इकडे अजून एक पूर्ण 3D मध्ये जसे पेंटिंग केलं ना खूप सुंदर आहे. ठाणे फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये मला पहिलाच एंट्री काढताना मस्तपैकी सुंदर असं मस्त बनवलं आहे बगला टाईपमध्ये. मस्त म्हणून हां लय भारी मस्त आलं एकदम आत्ता. अरे वा जोरात आहे. सो आतमध्ये आल्यानंतर आपलं वरळी इकडे पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचं दाखवलं. इकडे तिकीट्स वगैरे आहे. सो आतमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला आवडेल. खूप सुंदर बनवलं आहे. सो खूप सुंदर बनवलं आहे नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्क. ते आल्यानंतर नॅशनल पार्कमध्ये गायमुखी ट्रॅक, काश्मीरा ट्रॅक गेलाय तू. इकडे मिनी ट्रेन चालू झाली की ना काय माहिती ना. आपण विचारूया. बोटिंग हां बोटिंग माहिती आहे ते. आपण एंट्री केल्यानंतरच आहे समोर ते पूर्ण नॅशनल पार्कचा व्ह्यू दाखवण्यात आला आहे याच्यात. आणि इकडे हां आपण नॅशनल पार्कचा आपला ब्लॉग असेल त्यामुळे तुम्हाला बघायला भेटेल. पण तो खूप जुना टाकला आहे यावर्षी. पण आपण जाऊ. कणेरी कवचा आपला हाय ब्लॉग तर आपल्या इंस्टा पेजला तुम्हाला बघायला भेटेल. संजय गांधी नॅशनल पार्क वन विभाग. सो मस्त असं दिलं आहे कोकण वन विभाग. ते बघायला भेटेल कांदल वन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना. सो फर्स्ट खेकडा, शेणाने पालन, कालवे पालन, पिंजऱ्याची मस्त शेती. बाय सूरज बाय आपण बाजूला. सो शोभिवंत मासे पालन निसर्ग. आणि हे सुंदर असं तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर बनवलं आहे. महाराष्ट्राचे सागरी जैवविविधता नकाशा आहे पूर्ण. पण पूर्ण क्लोजमध्ये दाखवतो बघा. खूप सुंदर असं काढलं आहे. असा फ्लेमिंगो पूर्ण असा व्ह्यू कमाल असा. खूप सुंदर एक नंबर. कोकणचं दर्शन बघितलं. आता इकडे दिलं आहे कोकणचं कल्चर पूर्ण दाखवलं आहे. सो इकडे कल्चर पूर्ण बघायला भेटेल. खूप सुंदर दाखवण्यात आलं आहे कोकण कल्चर फुल व्ह्यू. अभिजाता मराठी आहे. सो आतमध्ये तुम्हाला दाखवतो. मराठी वाचा, मराठी लिहा आणि मराठीत बोला. दर महिन्याच्या 27 तारखेला महाराष्ट्रात देशात कुठेही मराठी भाषा अभिजित भाषा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी. इथे पूर्ण पसायदान वगैरे लिहिलं आहे. आणि इकडे संतांचे संत तुकाराम, ज्ञानेश्वरी आणि श्री संत नामदेव. खूप सुंदर असं. खालती पाटी पण मस्त सुंदर असं लिहिलं आहे. हां काय बोलतोय सूरज भाई, काय बोल रहे? पैसा. खूप सुंदर असं मराठीचं पूर्ण
पूर्ण मराठीमध्ये काय काय येतं ते पूर्ण तुम्हाला दाखवण्यात येणार दाखवलं आहे मस्तपैकी सुंदर. सो इथे विवेक सिंधू खूप सुंदर. इथलं पूर्ण पर्यटन बघितलं आता कोकण फूड अँड काय लिहिलं पुढे रे याच्यामध्ये फोटो काढायचे. कोकण फूडचं पूर्ण दाखवलं याच्यामध्ये. कोकण फूड. पाय दुखत असतील ते बघ मशीन. सो मशीन आहेत इकडे मसाज करू शकता. बघूया आपण थोड्या वेळाने. कोणात आलेला आहे कोकण सह्याद्री. खूप सुंदर सह्याद्रीचं पूर्ण दर्शन. कोकण महोत्सव. तर इकडे लाईव्ह परफॉर्मन्स होत असतात. तर आपण जाऊयात आता. वृक्षावरती फळं होती. ही फळं खाऊन तुझं जर संक्रमण झालं असेल आला बरगड पुरुष मार्गस्थ हा काही माझ्या विभीषणाची लंका सोन्याची लंका इथं काय कशी आली. कोण आहे ना बरगडा द्वारका नगरी तुमचा फळ झालाय विसरू नकोस. आणि द्वारका नगरीत हे अरण्य आहे आणि या द्वारका नगरीचा राज करता बलराम आपल्याशी संवाद साधतो आहे. समुद्राच्या बोधानं सांगण्यासाठी तत्पर होतोय. ए बलराम सामोपचार कुणाला तुला ना माझा भेट. सो आता मी थोडा वेळ बसलो आहे दव्याची वाट बघतोय. दव्या झाला आहे लेट. त्याचं शूट होतं त्यामुळे त्याला लेट झालं आहे. सो तो येईल मग आपण अजून जाऊया अजून त्याच्यासोबत पण फिरूया. तर चलो. गेट आहे इकडे पूर्ण इव्हेंट वगैरे होतात. सो मला दाखवतात आतमध्ये गेल्यावरती मस्त लाईटिंग वगैरे केले. सो इकडनं आपण तुम्हाला बघायला भेटेल.
आपला आलेला आहे, जॉईन झालाय. So आता फॉर्म भरलेला आहे त्याने. दव्या बायका शूटिंग चालू आहे इधर. सर टाइम धरले हो. थांब 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 पुढे जाऊ नको. हा चालला होता बोलतो. हा चालला. माझे रील बघून आलं ना. सो इकडे लाडू वगैरे आहेत. जर कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच घेऊ शकता. हे काय एक गुळाची बिस्किट आहे, त्यातले गुळ, त्याच्यात गव्हाचं पीठ आणि तूप. आपण कशातच डालडा नाही वापरत, सगळे प्रोडक्ट्स बनवतो तुपापासून किंवा बटरपासून बनवतो. आता हे 2 चिवडे जे आहेत त्यात राईसला नाही वापरत, पाम ऑइल नाही वापरत. जे पण हार्मफुल प्रोडक्ट्स असतात ते नाही वापरत. आमच्या ब्रँडचा मोटिव्हच आहे की लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आता प्युअर पोहोचवायचं, पण खूप प्राईस येऊन खूप कमी ठेवतो. टेस्ट सुंदर आहे. पेट भी भर लेना. युट्यूब पण करते सर. युट्यूबचं पण चालू आईचे युट्यूबचं छान बनवलं. तुम्हाला बघायला भेटेल. इकडे तुम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण लाईट म्हणजे लांबणं बघितलं तर पूर्ण लाईट वाटेल. सो पूर्ण लाईट नाही, रिफ्लेक्शन आहे पूर्ण त्याचं. सो खूप छान आहे. हेवी आहे, खूप सुंदर आहे. लांबून तुम्ही बघू शकता लाईट, तुम्हाला रिफ्लेक्शन दिसेल पण ती लाईट नाही. खूप छान बनवलं ना. बॅग घ्यायचे तव्या, बॅग घे. बॅग्स वगैरे काहीतरी आता वाटतंय. काय वाटतं तू पण, काय आहे काय हे जिंगल बॅग? पुढे गेले तू दोघं. एक तुला आहे. हॅपी बर्थडे बाई. पाहिजे. चॉकलेट हॅपी बर्थडे बाई. बाईचा बर्थडे आहे. सो काय माहिती का, ओट्स टाईपमध्ये स्कॅम केला. चॉकलेट कुठे आहे? चॉकलेट बाई. दोन चॉकलेट. चॉकलेटचं फक्त लेयर आहे. अरे मग आतमध्ये चॉकलेट पाहिजे ना. अरे हाय चॉकलेट बाई. नाही पण असंच बरेच लेयर. फक्त एक लेअर आहे. हा यस, हे बघा हे ओट्स टाईपमध्ये. सो आपण टेस्ट करूया. तर मस्त की आम्ही आता फिरलो कोकण कोकण महोत्सव पूर्ण एक्सप्लोअर केला. खूप छान आहे, बनवलं आहे पण खूप छान. तुम्ही पण नक्की व्हिजिट करू शकता. याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतं. सो तुम्ही नक्कीच येऊन भेट देऊ शकता. सो खूप छान आहे. बघूया आता आपण पुढे जाऊ. बाई धवेला शिकवते. मी तुम्हाला व्याख्या सांगितली, मी त्या फील्डमधला नाही आहे, तरी पण त्याची व्याख्या मी नमूद करून तुम्हाला सांगितली. रॅम्प वॉक आणि नुसता वॉक याच्यामध्ये फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स ऑफ सांग बाई, तुला विचारलंय, सांग तू. तुला विचारलंय आता. कॅट वॉक हा सिंगल असतो आणि त्यावेळी रंगमंच असतो आणि त्याच्या खाली प्रेक्षक असतात. मी कुठल्या फील्डमध्ये नाही आहे, पण तरी पण मी डेफिनेशन चांगलं केलं. तुम्ही कमाल मी कमाल आहे म्हणजे बोलण्यामध्ये सटीक आणि कुठली डिक्शनरी न बघता मी बोलतो. आलं लक्षात. मी तुम्हाला नमूद केलं की तुम्ही त्यामध्ये फील्डमध्ये आहात, पण त्याच्याचा फरक मग हा रॅम्प वॉक आहे की रॅम्प हा सुद्धा वॉक आहे. खाली त्याच्यामध्ये प्रेक्षक असावं लागतं. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये, तुम्ही कुठल्या ह्याच्यामधले आहेत? आम्ही आहे कुठला मीडिया. मीडियामध्ये कुठला मीडिया? सोशल मीडिया कुठला पण मीडिया? सोशल मीडिया ग्रुप आपला युट्यूब म्हणजे नुसता व्हॉट्सअप वगैरे असं समजलं मला.
मीडिया सोशल मीडियामध्ये नाही, त्याला कुठल्याही सोशल मीडियाला काही नाही. व्हॉट्सअप आणि यूट्यूब त्याच्यामध्ये 101 डॉक्टर पडलेले असतात, 101 शिक्षक, 101 संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, लिटरेचर सगळे असतात त्याच्यामध्ये आणि नुसतेच उपदेश करत असतात. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, बाकी काय त्याच्यामध्ये काही बाळगत नसतो. आलं लक्षात. व्हॉट्सअप काय 101 टेक्निशियन असतात त्याच्यामध्ये, तुम्हाला सल्ला देण्याला भरपूर असतात. हे करा, ते करा, हे करा, बाकी त्याच्यात काही नसते. बरोबर की नाही? बरोबर की नाही? व्हॉट्सअप ग्रुप बरोबर बोला की सल्ला देणारे खूप असतात. भिंतीचं विद्यालय आहे की नाही? तर मित्रांनो आता आम्हाला एक काका भेटलेले, सो त्यांनी दव्याला खूप काही शिकवलं आहे. बघूया दव्या काय जर रिॲक्ट करतोय. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि ॲक्टरसुद्धा आहे. सो आता जे मी इथे आलो आहे कोकण महोत्सवला, ॲक्च्युली माझं दुसरं वर्ष आहे. मागे जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मी पहिल्यांदा ते सगळं अनुभवत होतो. आता हा दुसरं वर्ष त्यात उत्साहाने आणि तसंच त्यापेक्षा आपण म्हणू शकतो एक लेवल अप गेलं आहे सगळं. आणि इथे का यावं म्हणजे मी कोकणी असून मला खूप काही गोष्टी कोकणातले तितकेसे माहिती नाही जे इथे मला कळतात नव्याने. आपल्या काय म्हणताला टूर अँड ट्रॅव्हलर्ससाठी म्हणजे एक नवीन एक संधी आहे आणि खूप लोकांनी इथे स्टॉल्स पण लावले, म्हणजे त्यांना छोटे छोटे बिझनेस आहेत त्यांना पण वाव मिळते. जेवण कमाल आहे, मी अजून खाल्लं नाही पण मागच्या वर्षी मला आठवतं आहे अजून, आता खाणारं मला कळेलच. तर नाही मी तर एन्जॉय करतो. आता येणारे पुढचे जितके पण वर्ष असतील मी नक्कीच इथे विजिट करणार. तुम्ही पण इथे करा. कमाल इव्हेंट आहे पूर्ण भाई, एअर कंडिशनर आहे, मजा येते, मस्त थंड थंड गारगार वाटते. या आणि संध्याकाळी या, संध्याकाळी मस्त लायटिंग बिटिंग आहे. तुम्ही मित्रमंडळी किंवा फॅमिलीला घेऊन येऊ शकता आणि पूर्ण फॅमिलीला म्हणजे तुम्ही दाखवू शकता दर्शन पूर्ण, म्हणजे कोकणाचं पूर्ण दर्शन तुम्हाला या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला या इकडे आल्यावर कोकण महोत्सव तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही नक्की या व्हिजिट करा. जर टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 10, तर नक्की या व्हिजिट. सकाळी 10 ते रात्री 10. आय थिंक 10 ते म्हणजे टायमिंग ट्रॅफिकमुळे ते 10 ते 11 होणारच. होतं CM ला विचारा. ठीक आहे, नक्की या, भेट या. मी घेतलं पण आहे, एक बिस्किट घेतलं आहे. आता ते घरी जाऊन बघूया कशा लागते. म्हणजे इथे जर असं जायचं आणि असं मागायचं की त्या देतात खायचं काय म्हणजे घ्या असं म्हणतोय, असं काय याच्याकडे घ्या असं म्हणतोय. चांगलं आहे. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. आणि हा जो मित्र आहे जो कॅमेऱ्याच्या मागे आहे तो पण खूप भारी माणूस आहे. हे यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा, जिथे कुठे असेल तिकडे बघा आणि शेअर करा. थँक्यू. 250 कोटीची आणि योगेशजी दरवर्षी 50 गावं डेव्हलप करूया आणि आम्ही सगळी टीम तुमच्याबरोबर या सगळ्या मिशनमध्ये सहभागी होऊ. उमेदचे स्टॉल्स योगेशजींनी आपल्याला दिलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे आभार. भरत शेटने या कार्यक्रमाचं केवळ स्वागत आहे. ही मूर्ती तुमच्या देवाऱ्यात पूजाला लागली पाहिजे, कारण छत्रपती शिवराय हे आपले परमेश्वर आहेत आणि जितकं महत्त्व काशी विश्वनाथाचं आहे तेवढं छत्रपती शिवरायांचं आहे. सगळ्यांनी पुढे या, सगळ्यांनी पुढे या. 25 जणांनी आपण या मुलांचे विशेष आभार व्यक्त करूया आणि तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रसिद्धी करा ग्लोबल कोकणची. सगळ्या तरुणाईने प्रसिद्धी केली पाहिजे. आपलं कोकण पुढे न्यायचं असेल तर सगळ्यांनी कौतुक, सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. फक्त काही लोकांनी करून चालणार नाही. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज कोकण ग्लोबलच्या या उद्घाटन समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आणि या राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
आमचे सन्माननीय किशोरभाई धारिया, आमचे राजू नाना ना, त्याचप्रमाणे ज्यांनी छावा चित्रपटाचे आर्टचं काम केलं ते सुबोध चक्रवर्ती आणि डॉक्टर मयूर दुबे, मोठे आसामी आहे. आणि मग ज्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले अनेक दिवस धावपळ, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या, सगळ्यांकडे भेटीगाठी घेऊन हा कार्यक्रम ज्याने यशस्वी करण्याचं काम केलं आहे ते सन्माननीय संजयजी यादवराव, त्यांचे सर्व सहकारी. कळत न कळत त्यांना मध्ये वटाणा वगैरे आहे, चपाती आहे, दाल भात आहे आणि नली वगैरे आहे. सो आता मस्तपैकी जेवूया. फायनली मी आता घरी आलो आहे. सो दमलो आहे. तर वाजलेत रात्रीचे 12:30. सो तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटू नवीन एका